कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कार्यकर, जग खूप झपाट्याने बदलतंय. आपल्याला नव्याने विचार करायला हवा. आपल्याला एक युनिक आयडिया हवी आहे, एक युनिक टाउनशिप हवी आहे. तुम्ही एक काम करा, आपल्या सगळ्या आर्किटेक्ट्स बरोबर एक मीटिंग लाईन अप करा. मी स्वतः बसेन त्यांच्या बरोबर. नेक्स्ट वीक. ओके, बाय. नेत्रा, आपण आपल्या मनात जेवढे जास्त डाऊट ठेवतो ना, तेवढी निगेटिव्हिटी वाढत जाते. पण मी तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुझ्या मनात सतत संशय असतो. काहीतरी वाईट घडेल, कोणीतरी काहीतरी वाईट करेल. हे बघ नेत्रा, तू जेव्हा इथे आलीस तेव्हा तुला माहिती होतं की रुपाली म्हात्रेपासून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तू माझी खूप काळजी घेतलीस. आणि अगदी या शतगिरी प्रकरणापर्यंत आपल्या घरात जे काही झालं, त्यामुळे तुझ्या मनात असे संशय येणं साहजिक आहे. पण नेत्रा, तुझ्या या संशयाची सुई जर प्रत्येकावर फिरली तर प्रॉब्लेम वाढणार. प्रत्येक माणूस आपल्या घराचं वाटोळं करण्याचा विचार नाही करत नेत्रा. पण माझं तसं म्हणणंच नाहीये. मी अति काळजी, ओव्हर पॉझेसिव्ह असणं, या सगळ्यामुळे सुद्धा नुकसान होतंय. तू समजून घे प्लीज. तू ओव्हरथिंक करणं थांबव, हे तर मी तुला कधीपासून सांगतो. पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू केदार काकावर संशय घेणं थांबव. तू केदार काका बाबतीत जे काही करतेस ना, त्याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत असेल तर तू केतकी काकूला. खूप हर्ट झाली ती या सगळ्यामुळे. केदार काका इथे आल्यामुळे तिला जो काही आनंद झाला होता, जे काही सुख मिळालं होतं, ते तुझ्या या अशा वागण्याने तू हिरावून घेतेस नेत्रा. मित्रा, या आजच्या काळातही आपण एकत्र कुटुंब म्हणून राहतो. पण जर या अशा कुटुंबात प्रत्येकाला आपली स्पेस नाही मिळाली तर प्रॉब्लेम होणार. जसं फाल्गुनी आणि तेजस बाबतीत झालं, तसं उद्या केदार काका आणि काकू बाबतीत सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे प्लीज नेत्रा, तू त्यांना त्यांची स्पेस दे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केदार काकावर संशय घेणं थांबव. ओके, बरेच दिवस झाले आपण दोघेच कुठेतरी बाहेर नाही गेलो फिरायला. मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊयात. येणार आहेस की असाच विचार करत बसणार आहेस? येते. मी चावी घेऊन आलो, तू थांब इथेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.